नामदेवं च एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे आदिनाथसमारम्भान् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः। श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या लौकिक हेतुकीय कारण करून अशा कृपेनं व्याकरणाचा आपला विचार सुरू आहे। व्याकरणाच्या विचाराच्या प्रसंगी आपण आतापर्यंत विश्ववाह शब्दाच्या विचारामध्ये प्रवृत्त झालो होतो। तर झाला विश्ववाह, विश्ववाट, विश्ववाह, विश्ववाह प्रथमा, विश्ववाहम, विश्ववाहौ, आता नाही विश्ववाह धन अस अशी स्थिती झाली। या स्थितीत कोणतं सूत्र आलं? यचिबम। या सूत्राने काय सांगितलं की यचिबम या सूत्राने यजादिषु यादिष्वजादिषु स्वादिष्व सर्वनामस्थाने कप्रत्ययावदेषु पूर्वं भ संज्ञं स्यात्। या सूत्राने मागच्याची काय झाली? भ संज्ञा। भ संज्ञा झाल्यानंतर विशेष सूत्र पुढे उपस्थित होत आहे। वाह उठ, 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 वाह उठ। बस्य वाह संप्रसारणमूठ, बस्य वाह संप्रसारणमूठ स्यात्, बस्य वाह संप्रसारणमूठ स्यात्, बस्य वाह संप्रसारणमूठ स्यात्, बस्य वाह संप्रसारणमूठ स्यात्। बस्य वाह अर्थात भ संज्ञक वाहाच्या ठिकाणी दिलं। भ संज्ञक वाहाच्या ठिकाणी ऊठ संप्रसारण ऊठ हो, संप्रसारण ऊठ हो। जो भ संज्ञक वाह शब्द आहे, भ संज्ञक वाह शब्दाच्या ठिकाणी संप्रसारण होवो, पण काय संप्रसारण हो? ऊठ। संप्रसारण करायचं आहे पण त्या संप्रसारणाचं स्वरूप आहे ऊठ। मग आता भ संज्ञक वाहाच्या ठिकाणी संप्रसारण ऊठ हा आदेश करायचा, तेव्हा संप्रसारण कोणाच्या ठिकाणी होतं याचा निर्धारण झालेला नाही। तेव्हा सूत्र येत आहे इग्यनः संप्रसारणम्, 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 इग्यनः संप्रसारणम्। यणस्थाने यनस्थाने प्रयुज्यमानो यईख, यनस्थाने प्रयुज्यमानो यईख, यनस्थाने प्रयुज्यमानो यईख, यणस्थाने प्रयुज्यमानो यईख। ससंप्रसारण संज्ञ स्यात्, ससंप्रसारण संज्ञ स्यात्।
ससंप्रसारण संज्ञा स्यात् यनस्थाने म्हणजे यनच्या ठिकाणी यणच्या ठिकाणी प्रयोज्यमान म्हणजे प्रयोग केला जाणारा य म्हणजे जो एक तो संप्रसारण संज्ञक हो यणच्या ठिकाणी प्रयोग केला जाणारा जो इक म्हणजे कधीही य व र ल यांच्या ठिकाणी ई वरुलू आदेश झाले ते संप्रसारण आणि ई वरुलूच्या ठिकाणी य व र ल आदेश झाले की यणादेश संधी इकोयणाची उलटी आहे इकोयणाची संधीच्या उलट संप्रसारण असतं ई वरुलूच्या ठिकाणी य व र ल आदेश करतात ती इकोयणाची आणि ई वरुलूच्या ठिकाणी य व र ल आदेश करते ती संप्रसारण संधी या प्रकारे विपरीतता दोघांमध्ये दिसून येते मग पहा यणच्या ठिकाणी एक नाही प्रयोग केला जाणारा जो इक तो संप्रसारण संज्ञक हो त्याचं काय होईल संप्रसारण उदाहरणार्थ पहा इथे आता यण कोण इथे मग मग वच्या ठिकाणी संप्रसारण काय होईल उ आपलं विश्व शब्द हेच आहे वच्या ठिकाणी काय झाला उठ आणि आह पुढे आणि पुढे प्रत्यय आपला आहे अस आणि वच्या ठिकाणी उठ झालाय ना आजच्या ठिकाणी नाही विश्ववाह अशी स्थिती आहे तो वच्या ठिकाणी उठ आदेश झाला उठ म्हटल्या ठची आला आणि त्यामुळे संज्ञा लोप राहिला उ मग हा झाला विश्व उ आह अस आता उच्या पुढे पुन्हा स्वर आहे मग याचं काय होणार आहे अरे पुन्हा यण केल्यावर मग ते संप्रसारणाचा काय लाभ काय आहे ना तेव्हा एक सूत्र येत आहे संप्रसारणाच्या पद संप्रसारणाद अची पूर्वरूपमेकादेश स्यात् संप्रसारणात म्हणजे संप्रसारणापासून पुढे अच असेल तर अच असेल तर काय हो पूर्वरूप एक आदेश संप्रसारणापासून पुढे काय असेल तर रे बाबा अच असेल स्वर असेल तर काय होतं एक पूर्वरूप आदेश होतो म्हणजे पुढचा वर्ण काय होतं मागे मिळून जाईल ठीक ना आता संप्रसारण कोण झाला ओ त्याच्यापासून पुढे कोण आहे अच आणि तो कशात मिळून जाईल हो मध्ये म्हणजे वाढणार नाही काय नाही बस मिळून जाणार मग आज झालं अशी स्थिती झाली विश्व त्याच्यात मिळून गेला विश्व
ऊह अस राहिला. बरोबर. आ ऊ मध्ये मिळून गेला. संप्रसारण पुढे असेल, संप्रसारणाच्या पुढे कोणताही स्वर असला तर तो स्वर संप्रसारणामध्ये मिळून जातो. मिळून गेल्यावर काय होतं ते आपण पाहणार आहे. आता अस झालं तर विश्व ओह अस. मग इथे अपासून कोणतं सूत्र प्राप्त झालं? इथं आद गुण प्राप्त झाला. पण त्याचा बाद कोणी केला? एते धत्युत्सो आहे की नाही? एते धत्युत्सो. इथं उठ आहे ना, ऊ म्हणजे उठ आहे. एते धत्युत्सो मध्ये सांगितलं होतं अवर्णापासून येजादी इन आणि गतीत एद धातू आले किंवा उठ आला पुढे तर उठ प्रत्यय पुढे आला तरी सुद्धा काय होतं? इथे गुण होत नाही. काय होत आहे? वृद्धी. आणि मग अ आणि ऊच्या ठिकाणी वृद्धी काय होईल? औ. मग झालं विश्वौ. विश्वौ ह आणि अस म्हणून झालं सचा विसर्ग तर काय रूप होईल? विश्वौ ह. काय रूप झालं? विश्वौ ह. आता इथून पुढे हा विश्वौ. मग इथून पुढे जेव्हा जेव्हा स्वरादी प्रत्यय येतील तेव्हा तेव्हा असं होईल. आणि हलंत आलं तर विश्ववाढ. मग आता चला द्वितीय झाली. तृतीय काय होईल? विश्व टा. स्वरादी प्रत्यय आला विश्वौ हा. विश्वौ हा. आणि भ्याम आला तर हो ढ न काय होणार? ढ. आणि जलम ज शोनतेनं ड. तर काय झालं? विश्व वाढ भ्याम. पुढे काय होईल सगळं सांगा? विश्व वाढ भी. तृतीया. चतुर्थी काय आहे? विश्व हे. विश्व वाढभ्याम. विश्व वाढभ्य. झाले की चतुर्थी? हे बोल. पंचमी विश्व हो. षष्ठी द्विवचन विश्व वाढभ्य. षष्ठी विश्व नंतर विश्व हो है ना. आम काय होईल? विश्व हम. सप्तमी विश्व ही. विश्व हो. विश्व विश्व वाटसु. डीत असल्यामुळे विश्व वाटसु 2 रूप होते. हां लक्ष देते ना. संबोधन काय आहे? हे विश्ववाट. हे विश्ववाह. हे विश्ववाह. या प्रकारे विश्ववाह शब्द झाला. आता यापुढे शब्द आहे अनडूह. अनडूह. तुमच्यातला कोण अनडवाण आहे? हा बैल है ना. अनडूह म्हणजे जास्त बैल इकडे आहेत. तू कोणी म्हैस आहे काय?
नाही ना, विचारलं आम्हाला, काय विचारायला काय विचारू शकतो ना. बरं झालं ना रे, खरं ना. हा शब्द आहे अनडूह. अनडूह सु अशी स्थिती आहे. अनडूह धनसु या स्थितीमध्ये एक सूत्र आलं, ते म्हणजे कोणतं? अनडूह स झालं की नाही. या स्थितीमध्येच आता सूची काय संज्ञा होईल? सर्वनामस्थान संज्ञा. एवढं होत आहे की नाही. कोणत्या सूत्रानं? सुडनपुंसकस्य. कोणत्या सूत्रानं? सुडनपुंसकस्य या सूत्रानं याची काय संज्ञा झाली? अनडूह शब्दाची सर्वनामस्थान संज्ञा होईल. सर्वनामस्थान संज्ञा झाल्यावर मग आता इथे सूत्र पहा. चतुरनडुहोरा मुदात्तौ. चतुरनडुहोरा मुदात्तः. 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 अनयोराम आगमस्यात् सर्वनामस्थाने परे. अनयोराम आगमस्यात्. अनयोः आम आगमस्यात् सर्वनामस्थाने परे. सर्वनामस्थाने परे. सर्वनामस्थाने परे. अनयोः म्हणजे चतुर आणि अनडूहच्या ठिकाणी आम आदेश हो, आगम हो. अच्छा, चतुर आणि अनडूहला आम आगम हो. कधी सर्वनामस्थान पुढे असेल तर. बंद करें. आपण या सूत्राचं अनुसरण विचार केला आणि म्हणजे आपला शब्द सुरू झाला अनडूह. अनडूह सु या अवस्थेत सूत्र आलं चतुरनडुहोरा मुदात्तः. काय आला की अनयो आम स्यात आगम स्यात सर्वनामस्थाने परे. सर्वनामस्थान पुढे असेल तर चतुर आणि अनडूहला आम आगम हो. मग आता सर्वनामस्थान पुढे असेल तर सुसर्वनामस्थान पुढे आहे. कोण आहे? सुसर्वनामस्थान पुढे आहे की नाही. आणि इथे अनडूह मागे आहे. मग याला आम आगम होईल. आम आगम प्राप्त आहे आणि आम आगम हा मीत आहे. मग चित संज्ञा होते कोणत्या सूत्रानं? हलंत्यम. यानं ईत संज्ञा होते तसं लोप होणे लोप होतो. तेव्हा काय राहतं? आ राहिला आणि आगम हा मीत आहे. मीत असल्यामुळे मिदचोंत्यात पर या सूत्राने अंतिम कोण रे? स्वराच्या पुढे मिद चोंत्यात पर या सूत्राने अंतिम स्वरापुढे प्राप्त झाला. अंतिम स्वर कोण आहे? उ.
असं प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एक सूत्र आलं, सावनडुह 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 सावनडुह. पहा काय सांगतं सूत्र की अनयोः आम आगमस ते पहा अस्य नुम स्यात् सर्वनामस्थाने परे. ते सर्वनामस्थाने काढा परे. आता काय आलं, अस्य 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 नुम स्यात् सौ परे. अस्य अस्य अर्थात अनडुह शब्द आला. अनडुह शब्द आला का नुम आगम हो. कधी सु पुढे असेल तर. अनडुह शब्दाला काय हो, नुम आगम हो, सु पुढे असेल तर. आता इथे काय आहे, सु पुढे आहे की नाही, आहे, सूच पुढे आहे. अनडुह सु सु आहे. मग आता यानं काय आगम प्राप्त केला, नुम. नुमचा मची संज्ञा लोप, उची संज्ञा लोप, काय राहतो न. मग आता आमही आगम मिदचोंत्यात परहना उच्या पुढेच प्राप्त झाला आणि नुम आगम सुद्धा मिदचोंत्यात पर सूत्राने डूच्या उच्या पुढेच झाला. मग आता नुम करायचा की आम करायचा, दोन्ही एकाच ठिकाणी होणार ना. मग त्यापैकी एकच प्राप्त होईल. मग नुम आगम करणारं सूत्र कोणतं, सावन डुह 7182 आहे ना, 7182. आणि आम आगम करणारं 7198. मग सांगा कोणतं सूत्र पुढचं आहे, 98. चतुर्ण डोहरा मुदात हे पुढचं आहे. पण एक असा एक नियम आहे की नित्यांतरंग अपवादानाम है ना, परनित्यांतरंग अपवादानाम एक वार्तिक आहे, वार्तिक नाही परिभाषा. काय, परनित्य बोला, परनित्यांतरंग गापवादानाम परनित्यांतरंगापवादानाम उत्तरोत्तरम बलीयः. पाद काय सांगतात, पर नित्य अंतरंग आणि अपवाद यांच्यामध्ये उत्तर, उत्तर म्हणजे पुढचे, पुढचे सूत्र बलवान असते. पुढचे सूत्र म्हणजे परपेक्षा हे तिन्ही पुढचे बलवान आहेत, नित्य अंतरंग आणि अपवाद. नित्यपेक्षा अंतरंगाने अपवाद बलवान आहे आणि अंतरंगपेक्षा अपवाद बलवान आहे. मग परसूत्र म्हणजे पुढचं सूत्र. आता सावना डुहापेक्षा परसूत्र कोण आहे,
चतुरण डोहरा मुदात पुढचं आहे, पण हे पर सूत्र आहे आणि हे अपवाद सूत्र आहे खालचं. सावर्ण डोहा अपवाद म्हणजे सु पुढे असेल तर विशेष सूत्र आहे, त्याला आपण विशेष सूत्र म्हणू. केवळ सावर्ण डोहा सु पुढे असेल तरच लागते, कधीच लागत नाही. आणि चतुर्ण डोहरा मुदात सर्वनामस्थान कोणते असेल तरी लागतंय. म्हणजे हे सामान्य सूत्र आहे आणि विशेष म्हणजे अपवाद सूत्र आहे. सावर्ण डोहा अर्थात कोणत्या सूत्रानं कोणाचा बाद होईल? सावर्ण डोहा या सूत्रानंच चतुर्ण डोहरा मुदातचा काय हो लागला? बाद प्राप्त होऊ लागला आहे की नाही? पण मग तसं काय करायचं आपल्याला? हे तर नियम आहेच आहे, पण आता विशेषतः आमच होऊ लागला, नुम तर प्राप्त नव्हता. पर न पाहिलं तर त्याचा बाद करायचा प्रश्नच येत नाही आहे. परंतु हे लक्षात ठेवा, परिभाषा घेऊन घेतली ना? हां, पर पाहिलं तर आपल्याला इथं आमच प्राप्त होतं. तेव्हा एक म्हणजे आम करून आपल्याला कोण करायचं आहे? नुम करायचं आहे. नामचा आगम सहज होणार आहे. याकरता सूत एक आलं म्हणजे इथं काय झालं? नुमच आगम प्राप्त होऊ लागला ना. कशानं? अपवादनं. पण आम तर मग आम तर होणार नाही, पण या ठिकाणी आम करून आपल्याला नुम करायचं आहे. याकरता पुढे वाक्य लिहिलंय पहा. काय लिहिलंय? आत इति अनुवृत्ते अवर्णात परोयम नुम. आत इति अनुवृत्ते, पण कुठून येते अनुवृत्ती? तर सूत्र लिहितो आच्छिर नद्योर नुम सूत्र आहे पहा. आच्छिर नद्योर नुम एक सूत्र आहे. याच्यावरचं सावर्ण डोळ्याचं आच्छिर नद्योर नुम एक सूत्र आहे. या सूत्रावरून लिहा अर्थ लिहायचा तर या सूत्रातून आत ची अनुवृत्ती होत असल्यामुळे आजची अनुवृत्ती येत असल्यामुळे मग आजची अनुवृत्ती येत असल्यामुळे अवर्णात परो अयम नुम अवर्णापासून पुढे हा नुम हो. हा नुम आगम कोणापासून पुढे करायचा? अवर्णापासून पुढे होईल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अगोदर आम करायचा आणि नंतर जो पण आपला आता काय केलं? परनित्यांतरंग अपवादानाम उत्तरोत्तरम बली नुमनंच काय केला? पुन्हा आमचा बाद केला. परंतु हा नुम कुठं होणार आहे? आच्या पुढे. म्हणजे सूत्राचाच अर्थ होईल अनडुहाच्या आपासून पुढे नुम आगम हो. काय होईल? अवर्णाच्या आला त्या अनडुहा शब्दाच्या आला नुम आगम हो सु पुढे असेल तर असा अर्थ होईल. आता मग लिहायचा तो सुद्धा अर्थ. मग अ पासून पुढे होईल म्हणल्यानंतर अर्थच झाला की अनडुहा शब्दाच्या आला नुम आगम हो. पण आ नाहीच आहे, झालाच नाही. याकरिता अगोदर चतुर्ण डोहरा मुदात्तना हा करावा लागेल आणि नंतर त्याच्या पुढे नुम आगम होईल. मग काय झालं? अना डू आ न ह अस असं होईल. नाही सुसू असंच होईल ना. मग अगोदर काय झालं? आम आगम अन डू आ. मग इको येणं चिन्ह काय होईल इथे? यन. काय होईल? यन. मग काय झालं? न डुहा.
हा न अनडवान आणि पुढे ह आणि स आहे. या सचा हलंग्याभ्यो दीर्घात सोदेश प्रक्तम हल या सूत्रानं काय लोप होईल. न आणि हचा काय पुन्हा आहे संयोग. मग सचा हचा पुन्हा संयोगांतस्य लोप. या सूत्रानं काय हचाही लोप झाला, राहिला काय अनडवान. मग आता तुम्ही म्हणाल या नचा न लोप प्रातिपदिकांत न लोप होईल की नाही? नाही होणार. का? ते काय होतं प्रातिपदिकांतम यत पदम. आता प्रातिपदिकांत कोण होतं? ह. प्रातिपदिकांत कोण होता? ह. हे पद आहे परंतु प्रातिपदिकांत नाही. प्रातिपदिकाच्या अंतिम ह होता. त्या हच्या ठिकाणी काय आदेश झाला असं मानलं असतं, परंतु इथे न प्रातिपदिकांत नव्हता म्हणून त्याचा लोप होणार नाही. तसं राहील अनडवान. चालू पुढे आता बसू का? अनड वान ह औ. इथे नुम होणार नाही. बस केवळ सर्वनामस्थान पुढे असेल तर काय होणार आहे? केवळ आम होईल, नुम होणार नाही. आणि जोडून द्या तर मग काय बनेल? अनडवाहो अनडवाह प्रथमा अनडवाहम अनडवाहम अनडवाहो. आणि प्रथमेच्या द्वितीयेच्या बहुवचनात आता आम आगम नाही होणार, बस अस प्रत्यय जोडून द्यायचा आहे. अनडुह शब्द आहे, अस जोडला तर अनडुह. नंतर अनडुहा. पुढे स्थिती आली आपली अनडुह भ्याम. अनडुह भ्याम अशी स्थिती झाल्यावर एक आपलं कोणतं पद? स्वादिश्व सूत्र. स्वादिश्व सर्वनामस्थानी या सूत्राने मागच्या शब्दाची पदसंज्ञा झाली. पदसंज्ञा झाल्यावर सूत्र आलं वसुस्रंसु वसुस्रंसु ध्वंस्वनडुहाम दह वसुस्रंसु 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 ध्वंस्वनडुहाम दह वसुस्रंसु ध्वंस्वनडुहाम दह वसुस्रंसु ध्वंस्वनडुहाम दह ध्वंस्वनडुहाम दह वसुस्रंसु ध्वंस्वनडुहाम दह वसुस्रंसु ध्वंस्वनडुहाम दह. पाहता शान्तवस्वन्तस्य 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 संस्रादेश्च 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 दस्यात् पदन्ते. असं आहे का? मग काढून टाक. मेरे नाथ शांत वस्वंतस्य सकारांत वसुप्रत्ययांत शब्द
आणि कोण कोण स्रंस ध्वंस अनडुह यांच्या ठिकाणी द होवो पदांतामध्ये. कशात? द पदांतामध्ये. कोण कोण? सकारांत व सुप्रत्ययांत शब्द. कसं पाहिजे? सकारांत आणि वसुप्रत्ययांत. नाही आहे इथे आपलं सकारांत नाही आहे, परंतु पुन्हा स्रंस ध्वंस कोणता? अनडुह. त्यापैकी कोणता आला? अनडुह. यांच्या ठिकाणी काय होईल? द. मग कोणतं सूत्र येईल? अलोन्तेस्य. अलोन्तेस्य काय सांगतं? अंतिम अलच्या ठिकाणी द हो. मग इथं पहा अन डुह. ब्यामध्ये अंतिम अल कोण आहे? ह. हकाराच्या ठिकाणी काय होईल? द. मग जोडून देता काय बनेल? अन दूधभ्याम. काय बनलं? अन दूधभ्याम अनदुद्भी तृतीया. अन दुहे अनदुद्भ्याम अनदुद्भ्यः. चतुर्थी. पंचमी काय होईल? अस जोडा अनदुह अनदुद्भ्याम अनदुद्भ्य पंचमी. षष्ठी अनदुह अन दुह अनदुहम. षष्ठी अनदुही अनदुह अनदुत्सु. सप्तमी. आता या प्रकारे आपण हे पाहिलं. इथे एक लिहिलं की सांतेती किम, सकारांत वस्तू शब्द पाहिजे असं का म्हटलं? इकडे लिहायचं. सांतेती किम सकारांत वसु शब्द वसु प्रत्यंत शब्दाला दो हो असे का म्हटले? सकारांत वसु शब्दाला द हो असं का म्हटले? कारण आहे की विद्वान विद्वान शब्द वस प्रत्ययांतच आहे, परंतु प्रथमा एक वचन नकारांत झालं म्हणून न ला द होणार नाही. सकारांत असतात झाला असता. बरं, ह लोप अनडवान झालं. कुठं आपलं पदांते किम पदांता मध्ये द होवो हे ना, असे का म्हटले? म्हणजे पदांत असेल तरच द होईल असं का म्हटलं? कारण काय सांगतात? स्रस्तम. स्रस. आता स्रंस आहे, पुढे तम आलं, इथे पद संज्ञा होत नाही. आपल्या कोणताच हलादी प्रत्यय ना आपल्यामधला, म्हणून पद संज्ञा न झाल्यामुळे इथं काय केलं आपण? स्रस्तम. स्रत्तम नाही झालं, स्रस्तम झालं. स्रस्तम ध्वस्तम. आता संबोधनामध्ये आपल्या इकडे चला अशी स्थिती आली.
अनडुह सु. काय याला अनडुह सु अंतिम सूत्र आता घेतलंच पाहिजे. म्हणून एवढंच होतं. हम संबुद्ध हम संबुद्ध हम संबुद्ध हम संबुद्ध हम संबुद्ध हम संबुद्ध. चतुरानडुह राम चतुरानडुह रम स्यात् संबुद्ध. चतुरानडुह रम स्यात् संबुद्ध. मग काय काय होईल? चतुर आणि अनडुहला अम आगम हो. चतुर आणि कोण हो? अनडुहला काय आगम हो? अम आगम हो. कधी? संबुद्धी पुढे असेल तर. संबुद्धी पुढे असेल तर चतुर आणि अनडुहाला काय आगम होईल? अम. मग अम आगम झालं तर पहा तिथं आम होता, इथं अम होईल. मग काय झालं? अनडुह. अनडु अ ह आणि सु आहे आणि याला हे काय होईल? नुमय आगम होईल पुन्हा. कोणत्या सूत्रानं? सावन डुहा. मग इथं इको येणं चिन्ह काय होईल? यन. मग काय झालं? अनड वन हाचा लोप संयोगांत लोप हा. मग हे अनडवन हे अनडवा हो. हे अनडवा ह. या प्रकारे आपला अनडुह शब्द झाला. आणि बाकी तुरासा हा शब्द येणार आहे, त्याचा विचार आपण उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्. शांती शांती.